वार्ता न्यूज, आवाज जनसामान्यांचा। रामगिरी महाराज यांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी अपशब्द वापरले होते। त्याचा विरोध म्हणून मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने मुस्लिम आक्रोश मोर्चाच्या रूपाने विरोध करायला रस्त्यावर उतरला। यावेळी सय्यद अजहर यांनी आपल्या भाषणात शासनाच्या नाकर्तेपणाबद्दल बोलून शासनाला खडेबोल ऐकवले। सरकार संपूर्ण समाज घटकांचे असते याचा विसर पडल्याचे त्यांनी नमूद केले। धार्मिक बाबी यांना राजाश्रय मिळाला की सत्ता अनिर्बंध होते या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले। वासियों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि आप सब लोग जिंदा दिल है। जहाँ कुछ भी एक 5 मिनट लूंगा भाई साथी, एक सिर्फ 5 सब साथी कभी से बैठे हैं। आप सबका मैं दर्द समझ सकता हूँ, आप बैठे हो तो। जहाँ कुछ भी इस्लाम पे समाज पे बात आती है वहां पे नेवते नहीं भेजे जाते। जिसका जमीर जिंदा होता है वो खुद ब खुद चलकर आगे आता है। या ठिकाणी सिल्लोडच्या तमाम मुस्लिम समाजाचा धन्यवाद देतो की तुम्ही सर्व जिंदा दिल आहात आणि भारतीय संविधानाचा कलम 14 मूलभूत हक्क राईट टू इक्वॅलिटी या संविधानापुढे सर्वांना समान अधिकार हा भारतीय संविधानाने दिलेला आहे। या ठिकाणी आता सय्यद साहेब सांगत होते की पोलीस प्रशासनाने हे केलं ते केलं, आणि या देशाचा बाप फक्त भारतीय संविधान आहे आणि संविधानाने अधिकार दिलेला आहे हे मोर्चे काढण्याचा, आंदोलन करण्याचा। रामगिरी गुरु नारायणगिरी रामगिरी गुरु नारायणगिरी या स्वयंघोषित हरामखोर व्यक्तीने आमचे प्रेक्षक, आमचे प्रेरित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याविषयी वक्तव्य केलं। त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि पोलीस स्टेशन सिल्लोड शहर आणि ग्रामीणला यांना विनंती करतो की भारतीय दंड संहिता कलम 199, कलम 192, कलम 206, कलम 306, कलम 202 या अंतर्गत या हरामखोराला जेरबंद करण्यात यावे। प्रत्येक वेळेस मुस्लिम समाजावर हल्ले, अरे मुस्लिम समाजाला काय गांडू समजलं का? मुस्लिम समाज कायम शांततेच्या मार्गाने हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी दिलेल्या शांततेच्या मार्गामधून आपण प्रत्येक वेळेस प्रोटेस्ट करत असतो। आता मुस्लिम समाज हल्ले सहन करणार नाही। ज्याच्या बुडात दम असेल त्याने समोरून वार करा, जर मागून वार करा तर इस्लामची शिकवण 313 आम्हाला सुद्धा आहे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम्हाला भारतीय संविधानाने दिलेले अधिकार, आमचे फंडामेंटल राईट्स, IPC सेक्शन कलम हे सर्व मुस्लिम समाजासाठी आहे। मुस्लिम समाजाच्या लोकांना तुम्हाला एक होण्याची गरज आहे। तुमच्यासाठी कोणी येणार आहे? हमारे वास्ते कोई नबी आने वाला नहीं है। हम सबको एक होना पड़ेगा, जमीन पे आना पड़ेगा और जमीन की ये तादाद हमको लड़ना पड़ेगी। ये भारतीय जनता पार्टी, ये RSS, ये हाफ चड्डी वाले हमको सिखाएंगे, हमको सिखाएंगे। अरे खुद धोना नहीं आती और हमको धोना बोलते। समस्त सिल्लोडवासियांचा जास्त वेळ घेणार नाही। ज्या कुठे मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस समस्त समाज रस्त्यावर येईल, आणि जर त्या रामगिरीला अटक झाले नाही तर यांनी तर नाव घेतले या पोस्टरवर, पण यांची एवढी लायकी नाही आहे की मी एक इस्लामचा एक शिष्य या नात्याने मी या पोस्टरवर यांची लायकी नाही आहे की मी त्यांचं नाव माझ्या तोंडातून घेईन। आमच्या नबीची शिकवण आहे, आमच्या इस्लामची शिकवण आहे की शांततेच्या मार्गाने इस्लाम धर्म हा ज्यावेळेस हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ज्यावेळेस आपल्यापर्यंत कलिमा पोहोचवला, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जब भी हमारे नबियों को जंग करना पड़ी थी, जब भी हमारे साहबा ने अपना खून बहाया था, और जहाँ भी 1857 का किसी को भी बताया वहाँ पे हमारे अशफाकुल्लाह खान भी हमारे मौजूद थे, हमारे फातिमा शेख भी मौजूद थी। लेकिन आज इतिहास के जरिए में हमारे मुस्लिम समाज को दबाने का काम कर रहे हो। हमारा मुस्लिम समाज अब दबने वाला नहीं है। हमारे मुस्लिम समाज को आगे आना पड़ेगा, समाज के वास्ते लड़ना पड़ेगा। हमारे धर्मगुरु की बात को पकड़ के हमको आगे आना पड़ेगा। यावेळेस जास्त वेळ घेणार नाही। आयोजकांनी मला 5 मिनिटं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक बार पूरा ताकत से आवाज आना, पूरा सिल्लोड से आवाज आना। नारे तकबीर, नारे तकबीर।
झुंजार वार्ता न्यूज सिल्लोडसाठी प्रतिनिधी फिरोज पठाण, ब्युरो रिपोर्ट.